काही दिवस असे असतात ना, जे कॅलेंडरवर फक्त एक तारीख असतात, पण काही लोकांसाठी ते संपूर्ण आयुष्याची जखम बनून राहतात. माझ्यासाठी माझा वाढदिवस आनंदाचा दिवस नाही, तर सगळं हरवण्याचा दिवस आहे. कारण ज्या लोकांनी मला या जगात आणलं, तेच लोक माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला कायमचं सोडून गेले. स्वानंदी, आजही प्रत्येक वाढदिवशी माझं मन एकच प्रश्न विचारतं. आज आई असती तर काय म्हणाली असती? बाबा असते तर माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले असते का, माझा मुलगा मोठा झाला? आणि माझी बहीण, आज ती कशी दिसत असती? काय करत असती? माझ्याशी अजूनही हट्टाने भांडत असती का? लोकांसाठी वाढदिवस म्हणजे आनंद, केक, मेणबत्त्या, हसू, कुटुंब. पण माझ्यासाठी तो दिवस फक्त आठवणींचा आहे. आजही त्या रात्रीचं सगळं डोळ्यांसमोर उभं राहतं. आईचा आवाज, बाबांचं कौतुक, बहिणीचं हसू. आणि मग एक क्षण ज्याने माझं पूर्ण आयुष्य बदलून टाकलं. ते सगळे मला सरप्राईज द्यायला निघाले होते, माझ्या 18व्या वाढदिवसासाठी. मी कितीही म्हणत होतो, नका येऊ, उद्या येऊ. पण त्यांचा हट्ट होता. आई म्हणाली होती, आपल्या मुलाचा वाढदिवस आहे, आपण कसं नाही जाणार? पण त्या एका रात्रीने माझं सगळं हिलावून घेतलं. आज इतकी वर्ष झाली, पण त्या दिवसाची भीती अजूनही मनात घट्ट बसली आहे. स्वानंदी, मी प्रत्येक वाढदिवशी स्वतःलाच विचारतो, जर मी त्यांना थांबवलं असतं, तर आज ते माझ्यासोबत असते का? कधीकधी वाटतं, मीच कारण आहे, मीच निमित्त आहे. पण खरंच, मनाला समजावणं इतकं सोपं असतं का? आजही जेव्हा लोक हॅपी बर्थडे म्हणतात, तेव्हा माझ्या कानात आईचा आवाज घुमतो आणि डोळ्यातून अश्रू आपोआप येतात. लोकांसाठी तो आनंदाचा दिवस, पण माझ्यासाठी तो दिवस आहे हरवलेल्या लोकांच्या आठवणींचा. आणि म्हणूनच आजही मी वाढदिवस साजरा करत नाही. स्वानंदी आणि समरची पुढची कथा चुकवायची नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, कारण पुढच्या भागात येणार आहे एक मोठं भावनिक सत्य.